तुमची मुलगी खूप सुंदर सुशील आहे, आम्हाला पसंत आहे, तेव्हा लवकरात लवकर एखादा चांगला मुहूर्त पाहू आणि देऊ लग्नाचा बार उडून. त्या दिवशी आपल्या मुलासाठी विवाह योग्य मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या मुलाच्या आईने आपले मत मांडले. आम्हालाही तुमचा मुलगा खूप पसंत आहे हो. हे नाते जर जुळले तर मुलांचे भलेच होईल. माझ्या मुलीला घरातली सगळी कामे येतात आणि शिवाय तुमच्या शब्दाबाहेर ती कधीच जाणार नाही, ह्याची मी शाश्वती देते तुम्हाला. तुमच्या मुलीला शिवणकाम येतं ना हो? हो, शिवणकाम, पाककला ह्यात आमची लेक अगदी पारंगत आहे. मुलीच्या होणाऱ्या सासूबाईंचे बोलणे पूर्ण होण्याआधीच मुलीची आई लेकीच्या गुणांची ओळख करून देत होती. आमचा दादा स्वभावाने जरासा लाजरा आहे हो, पण एकदा त्याची समोरच्याशी गट्टी जमली ना मग त्याचे मन तो जिंकतोच. त्याला कुठलेच व्यसन नाहीये बरं का, फक्त तो शौकीन आहे क्रिकेटचा. दर शनिवार रविवार पठ्ठा बाहेरच असतो खेळायला. त्यामुळे शनिवार आणि रविवार त्याच्यापासून लांब राहण्याची सवय तेवढी तुमच्या मुलीला लावून घ्यावी लागणार आहे, कारण क्रिकेट हे त्याचे पहिले प्रेम. मुलीच्या होणाऱ्या ननंदबाईंनी भावाच्या पहिल्या प्रेमाचे स्पष्टीकरण दिले. अगदी होय बरं का, बरोबर. आमचा पप्प्या क्रिकेट छान खेळतो आणि आमचे हे म्हणजे पप्प्याचे बाबा हो. दोघांनी आम्ही कधीच मुलांच्या आवडीनिवडीवर बंधनं नाही लादली बरं का. त्यांच्या मर्जीनुसार वागण्याची आम्ही पूर्ण मुभा दिलेली आहे. क्रिकेट हे पप्प्याचे पहिले म्हणजे पहिले प्रेम, मग बाकीच्या गोष्टी येतात. आजवर तो नियमितपणे शनिवार रविवार रात्री क्रिकेट खेळण्यासाठी बाहेर जातो, तेव्हा तुमच्या मुलीने त्याला शनिवार रविवार अडवू नये. मुलाच्या आईने मुलाविषयी अतिमहत्वाची माहिती सांगितली, ज्यावर मुलीचे मत विचारात न घेता तिच्या घरच्यांनी होकारार्थी मान डुलवली. तुमचा मुलगा दर शनिवार रविवार क्रिकेट खेळायला जातो ह्यावर माझा काहीच आक्षेप नाही आहे, पण शनिवार रविवार मित्रमैत्रिणींसोबत नाईट आऊटला जाण्याची माझी सवय आहे. किंबहुना आठवड्याच्या शेवटी मी मित्रमैत्रिणींना भेटल्याशिवाय राहूच शकत नाही, आणि माझ्या ह्या एका सवयीवर लग्नानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारे आक्षेप घेणार नाही असे मला वाटते. बराच वेळ डोक्यावर पदर घेऊन मान खाली घालून सर्वांची बोलणी ऐकत असलेली ती एकाकी उद्गारली, आणि तिच्या त्या अजब मागणीवर काय बोलावे ते उपस्थितांना न उमगल्यामुळे सगळे एकमेकांचे चेहरे पाहतच राहिले.